अमरावतीच्या परतवाड्यामधील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे। या आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलपैकी 3 मोबाईलचा डेटा हा रिकव्हर देखील करण्यात आलाय। या मोबाईल डेटातून आता या प्रकरणाची व्याप्ती आणि त्याची कुंडली दोन्हीही समोर येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। या प्रकरणातील आरोपी विरोधात एका पीडितेने जबाब नोंदवल्याची देखील माहिती मिळते। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। अमरावतीतल्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। या प्रकरणात आरोपी आयान अहमदसह पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केले। यामधील 5 पैकी 3 मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोग्राफ डिलीट केल्याचं समोर आलं होतं। मात्र 3 मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यात आलाय। पोलिसांकडून आता आरोपींची आर्थिक व्यवहाराची देखील तपासणी केली जाणार आहे। अजून खूप सारे विषय भेटणार आहे। लॅपटॉपही अजून बाकी आहे। हार्ड डिस्क जे आहे ते त्यांना भेटलेलं आहे। त्याच्यामध्ये खूप सारा डाटा त्याच्यात भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे कारवाई जिथे जिथे आवश्यक लागेल तिथे तिथे आमचे पालकमंत्री नक्की करणार। आरोपी आयान परतवाड्यातील कठोर नाका भागातील मित्राच्या फ्लॅटवरती मुलींचं लैंगिक शोषण करत होता। तसंच आरोपी आयान अहमद तरुणींना ज्या ज्या ठिकाणी घेऊन गेलेला होता त्या प्रत्येक ठिकाणी त्याला नेऊन पोलिसांकडून पंचनामा केला जातोय। परतवाडा शहरातील कॅफे पिझ्झा हबमध्ये पोलिसांनी आयानला नेऊन चौकशी केली। यापूर्वी परतवाड्यातील कठोर नाका परिसरातील द कॅफे रॉयल 10 मध्ये आयानला घेऊन गेले होते। पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आयान मुलींना आपल्या प्रेमजाळात ओढून तो त्या ठिकाणी मुलींना कॅफेमध्ये घेऊन जायचा। यामध्ये अचलपूर शहरातील एक कॅफे, परतवाड्यातील एक कॅफे तर अमरावती येथील एका कॅफेचा समावेश आहे। काल परतवाडा येथील कॅफे पिझ्झा नावाच्या कॅफेमध्ये देखील पोलीस त्याला घेऊन आले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी मुलींना घेऊन यायचा याचं रिक्रिएशन तयार केलेलं आहे। अमरावतीतील परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात एक पीडिता तक्रार करण्यासाठी पुढे आली आहे। तिचा जबाब नोंदवला जातोय। या प्रकरणातील पीडितांनी समोर यावं, त्यांची ओळख गुप्त राखली जाईल असं पोलीस प्रशासन आणि सरकारनं स्पष्ट केलंय। जसं आज नागपूरवरनं एक मुलगी या ठिकाणी बयान देण्याकरता तयार झाली, तसं अमरावतीमध्ये किंवा या भागात कुणी मुली असतील ज्यांच्यावर या नराधम आरोपीने अयान अहमद आणि उजैर खान आणि इतर आरोपी यांनी जे काही चुकीच्या पद्धतीनं काही केलं असेल तर त्यांनी बयान देण्याकरता पोलिसांशी अप्रोच करावं, सरकारकडे या ठिकाणी काही मदत मागावी, सरकार मदत करायला तयार आहे। अमरावतीतील परतवाड्यातील या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली आहे। या प्रकरणाचा कसून तपास केला जातोय। यातून आरोपींविरोधात अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। आता या आरोपींच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटामधून काय माहिती समोर येते यावरती तपासाची पुढील दिशा ठरणार आहे। संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, अमरावती।